महाराष्ट्र व केंद्राच्या राजकारणामध्ये सतत कलाटणी देणारे व पाठबळ देणारे अजित अनंतराव पवार हे महाराष्ट्र राज्याचे 8वे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम बघितलेले होते. महाराष्ट्र राज्यातून सतत 6 वेळेस उपमुख्यमंत्री पद भूषविणारे त्यांची ओळख निर्माण झालेली होती. अजितदादांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातले देवळाली या ठिकाणी झाला. त्यांच्या जीवनातील राजकारणाची सुरुवात 1991 पासून सलग बारामती मतदारसंघातून 9 वेळेस आमदार म्हणून निवडून येण्यात त्यांना पाठबळ मिळालेले होते. त्यांच्या कार्यकाळात अर्थ नियोजन मंत्री म्हणून त्यांनी मोठे काम बघितलेले होते. अर्थसंकल्प वेळोवेळी त्यांनी सादर केलेला होता. राज्याच्या विकासासाठी जलसिंचन आणि आर्थिक धोरणावर विशेष भर दिला. प्रत्येक वेळेला राज्याला संकटाच्या बाहेर काढणं व आर्थिक पाठबळ देण्याचा हा त्यांच्या डाव्या हाताचा खेळ होता. राज्याचा अर्थसंकल्प टाकताना कुणाला जड जाणार नाही याचा तर सर्वत्र विचार करत असत. ऊर्जा, ग्रामविकास आणि कृषी, जलसंपदा असे विविध पदं त्यांनी सत्तेत असताना मंत्रिपदावर काम बघितलेलं आहे. विरोधी पक्षात असताना विरोधी पक्षनेते म्हणून देखील त्यांनी काम बघितले. दादा बुधवारी दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:10 मुंबई या ठिकाणाहून VSR कंपनीच्या विमानाने पुण्याकडे बारामती या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी निघाले असता बारामती या ठिकाणी विमान लँडिंग करत असताना काही क्षणा अगोदरच विमान जमिनीवर आदळले व त्या शेतात आदळल्यानंतर विमानाचा मोठ्या प्रमाणात स्फोट झाला व या झालेल्या स्फोटामुळे एक दुःखद बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी व पसरली व सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. ती गोष्ट म्हणजे अजितदादा हे भारताच्या भूमीवरून देह सोडून आपल्यातून स्वर्गलोकी निघून गेलेत. ही घटना वाऱ्यासारखे सर्वत्र पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. दादांसह या विमानामध्ये सकाळी 8:10 मुंबई PSO PSC विपिन जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हे या ठिकाणी सोबतीला असल्याचे सांगितले जात आहे. दादांच्या जाण्याने पवार परिवारावर शोककळा पसरली असूनच पूर्ण महाराष्ट्र शोकसागरात डुबालेला आहे. सर्वत्र घडलेल्या घटनेच्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दादांसारखा पुन्हा नेता होणे नाही. रात्रंदिवसाच्या महाराष्ट्राचा साथीदार असलेला दादा काळाने त्यांना ओढून नेणं असा नेता पुन्हा होणे नाही. अजितदादांना सर्व स्तरावरून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. असा नेत्याला श्रीजी न्यूज 24 चॅनल आमच्या परिवाराकडून देखील भावपूर्ण श्रद्धांजली. पवार परिवाराला दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रभूचरणी प्रार्थना. ओम शांती शांती शांती. आजची जे घटना आम्हाला दिसली किंवा जे कळली ते आम्हाला स्वतःला धक्कासारखी वाटली. कारण एक माणूस झोपेमधून उठतो आणि त्याला एखाद वस्तू सांगता कसं नाही असं झालं तसं आम्हाला एक स्वप्नासारखं वाटलं. या महाराष्ट्राच्या दमदार नेतृत्व किंवा पोस्ट बोलणारा व्यक्ती जो अजितदादा होता. आम्हीही राजकारणात त्यांच्याबरोबर जरी आम्हाला कमी वेळ भेटली असेल पण आम्हाला जे अनुभव आहे ते केव्हाही आम्ही सांगितले दादा असं नाही असं आहे. आम्हाला अरे असं नाही रे, असं आपल्याला करावं लागेल, असं नाही असतो असं बोलणारा आमचा अजितदादा आज 9:15 वाजता जे घटना झाली ते दुर्दैवी आहे. हे कधी या महाराष्ट्रामध्ये भरून येणारे अशी गोष्ट नाही. पण असं व्यक्तिगत महत्त्व या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोस्ट बोलून जे काम करायचं किंवा नाही करायचं सांगणारा आमचा अजितदादा आज आमच्यामधून एक निघून गेला. आणि म्हणून आज जे घटना झाली आहे ते दुर्दैवी आहे. आणि ते दुर्दैवी घटना आमच्या सर्वांसाठी एक धक्कादायक आहे.
जरी आम्ही एकमेकाच्या पार्टीमध्ये काम करत असताना आम्ही शिवसेनेत काम करतो आहे, दादा त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे, पण आम्हाला कधी दुसरं म्हणून वागले नाही म्हणून असा नेता आमच्यामधून गेला. त्याच्या जे परिवारावर मोठा दुःख कसरला. ते परिवार म्हणजे ते महाराष्ट्राचा नेता होता, त्यांचं परिवार एवढं नाही. आमचंसुद्धा एक या महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री, सर्वपेक्षा जास्ती उपमुख्यमंत्री राहणारे अजितदादा, ते आमच्यामधून गेला. आणि म्हणून त्या परिवाराला किंवा या पूर्ण महाराष्ट्राच्या जे एक दुःखद घटना झाली आणि जे पोकळी निर्माण झाली ते कधी नाही भरणारी गोष्ट आहे. आज महाराष्ट्र के डिप्टी सीएम और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रमुख सम्माननीय अजित पवार साहब का एक हवाई दुर्घटना में निधन हो गया. उनके इस निधन से सिर्फ पवार परिवार के लिए नहीं तो समूचे महाराष्ट्र के लिए बहुत बड़ी घटना है. अजित पवार साहब, उन्होंने राजकीय क्षेत्र में उम्दा और एक प्रखर नेतृत्व रहा. महाराष्ट्र में लगातार 5-6 समय वो महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री के रूप में काम किया और जिस तरीके से वो काम करने का उनका रवैया था, जिस तरीके से वो काम करने का उनका एक नेतृत्व था, जिसके लिए उन्हें पूरे महाराष्ट्र में दादा के रूप में जाना जाता था. आज पवार साहब का यूँ अचानक जाने से पवार परिवार के लिए मैं संवेदना व्यक्त करता हूँ और महाराष्ट्र का राष्ट्रीय न्यायी महासभा का अध्यक्ष होने के नाते मैं हमारे राष्ट्रीय अध्यक्ष सम्माननीय आज़ाद जी गांधी और मेरी ओर से मैं उन्हें भावपूर्ण श्रद्धांजलि देता हूँ. आज सकाळी अत्यंत दुर्दैवी अशी घटना झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांची एक विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजितदादा हे सर्वसामान्य जनतेमध्ये एक उभरून येणारा नेता होता आणि सर्वसामान्य जनतेचे जे काही काम राहिलं ते ऐकून घ्यायचे आणि असा एक महाराष्ट्रातलं नेतृत्व कधीही त्याने पक्षभेद केला नाही आणि असं एक नेतृत्व या महाराष्ट्रामधून हरवलेलं आहे. तरी मी भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्ह्याच्या माजी जिल्हाध्यक्ष भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.